सुरुवातीलाच मोठी बातमी आहे, या घडीची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहणार आहोत। एसटी संपाबाबत ही मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे। 6 वाजता पत्रकार परिषद घेतली जाईल आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये मोठी घोषणा होऊ शकेल अशी माहिती मिळते आहे। चर्चेची दुसरी फेरी सुद्धा संपलेली आहे। परिवहन मंत्री अनिल परब, मंत्री उदय सामंत, एसटी कर्मचारी यांची पत्रकार परिषद झाली, यांची पत्रकार परिषद होणार आहे। बैठक मात्र पार पडलेली आहे। चर्चेची दुसरी फेरी संपलेली आहे। सकाळच्या सत्रात पहिली फेरी संपली, दुपारच्या सत्रात दुसरी फेरी झालेली आणि संध्याकाळी 6 वाजता पत्रकार परिषद होणार आहे। ही पत्रकार परिषद परिवहन मंत्री अनिल परब, उदय सामंत आणि कर्मचारी यांची एकत्रित अशी पत्रकार परिषद असेल अशी माहिती मिळते आहे आणि या पत्रकार परिषदेमध्ये मोठी घोषणा होऊ शकते। गेल्या काही दिवसांपूर्वी शरद पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यात एसटी संपावर चर्चा झालेली होती। या बैठकीबाबत शरद पवारांनी आज पत्रकार परिषदेत माहिती देताना असं म्हटलं की एसटीची आर्थिक स्थिती वाईट आहे। 4 तासांच्या चर्चेत इतर राज्यांच्या महामंडळाच्या वेतनाचा अभ्यास करण्याचा सल्ला परबांना मी दिला। एसटी संपाचा प्रश्न चर्चेतून सुटू शकतो असा सल्ला त्यांनी परब यांना दिला। एसटीचे सगळे अधिकारी आणि लोकांच्यासाठी अशी चर्चा एक 4-7 तास केली आणि कसा याच्यात मार्ग काढता येईल या दृष्टिकोनातून काही पर्याय सुचवले की राज्य सरकारने काही 100-200-500 कोटी एसटीला 500 कोटी काहीतरी दिले कशासाठी तर वेतनाच्यासाठी। ही अवस्था एसटीची कधी आलेली नव्हती आणि म्हणून सामान्य माणसाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं दळणवळणाचं साधन म्हणून हे या ठिकाणी असेल तर एसटीचं अर्थकारण हे सुधारायचं कसं याचा चर्चा ही प्रामुख्याने केली। राज्य सरकारच्या एकंदर शासकीय कर्मचाऱ्यांच्या शिवाय अन्य जे कर्मचारी असतात, मग आरोग्य खात्यात काही कर्मचारी आहेत, आशा वर्कर्सचे कर्मचारी आहेत, एसटीचे कर्मचारी आहेत, राज्यातल्या वेगवेगळ्या विद्यापीठात काही काम करणारे लोक आहेत। हे डायरेक्टली गव्हर्नमेंटचे नाही पण गव्हर्नमेंटशी संबंधित आहेत। एकदा हे सूत्र ॲक्सेस केलं वेगळी करण्याचं तर ते सगळ्यांना लागू होईल आणि त्याचं आर्थिक चित्र काय राहील हे सरकारने असेस करण्याची गरज आहे। तो एक मुद्दा त्याच्यामध्ये निश्चित होता। एक महत्त्वाची बातमी येते। परिवहन मंत्री अनिल परब आणि मंत्री उदय सामंत हे मंत्रालयात पोहोचलेले आहेत। ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेणार आहेत 6 वाजता पत्रकार परिषदेत। त्याआधी हे दोघंही मंत्रालयात पोहोचलेत अजित पवारांची भेट घेण्याकरता। बैठकीतला निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवारांना ते कळवणार आहेत। परिवहन मंत्री अनिल परब आणि उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत मंत्रालयात पोहोचलेत। उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ते भेट घेतील आणि या भेटीमध्ये अजित पवारांना काय निर्णय झाला, काय बोलणं झालं, बैठकीमध्ये काय घोषणा करण्याची आवश्यकता आहे या सगळ्या संदर्भात बोलतील। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशीही चर्चा करून आजच संप मिटवण्याकरता मोठी घडामोड सुरू झालेली आहे। आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्या संपर्कात आहेत, त्यांच्याशी सविस्तर बोलूया। उदय, एका बाजूला दुसरी फेरी चर्चेची पूर्ण झालेली आहे, 6 वाजता पत्रकार परिषद ठरलेली आहे आणि अनिल परब, उदय सामंत हे सगळे मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना भेटतील। खरं तर उपमुख्यमंत्र्यांना आणि तिथेच कदाचित मुख्यमंत्र्यांशीही संवाद होईल। या सगळ्या घडामोडी बघता संध्याकाळी 6 वाजता मोठी घोषणा होऊ शकते उदय? सुवर्ण, अगदी बरोबर आहे। न्यूज 18 लोकमतने दुपारीच या संदर्भात अधिकृत माहिती सांगितली होती की संप आज मिटू शकतो आणि त्या संदर्भात पडद्यामागे खूप मोठ्या घडामोडी ज्या आहेत त्या सुरू आहेत। निर्णायक क्षणी हा संप जो आहे तो आता पोहोचलेला आहे। परिवहन मंत्री अनिल परब यांच्या उपस्थितीमध्ये महत्त्वाची बैठक आज सह्याद्री अतिथीगृहामध्ये बाहेर पडलेली आहे आणि संपकरी एसटी कर्मचारी, त्यांचे नेते आणि परिवहन मंत्रालय यांच्यामध्ये एक समन्वयकाची भूमिका जी आहे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी बजावलेली आहे। त्यांच्या एंट्रीनंतर खरं तर पडद्यामागे खूप मोठ्या घडामोडींना वेग आलेला आहे।
एसटी कर्मचाऱ्यांचं देखील योग्य समाधान होईल, त्यांना देखील सन्मानजनक मार्ग मिळेल आणि त्यांचं देखील समाधान अशा प्रकारे हा प्रश्न जो आहे तो सोडवण्यासाठी तयारी सुरू झालेली आहे। एसटी कर्मचाऱ्यांबरोबर महत्त्वाची बैठक पार पडलेली, 2 फेऱ्या झालेल्या आहेत बैठकीच्या। त्याचबरोबर एसटी कर्मचाऱ्यांनी स्वतंत्रपणे देखील वैयक्तिक चर्चा केलेली आहे। एसटी महामंडळाचे जे अधिकृत संघटना आहेत त्यांच्या विविध संघटनांच्या प्रतिनिधींशी देखील महाराष्ट्रभरातल्या त्यांनी चर्चा केलेली आहे। त्यानंतर दुसरी फेरी देखील चर्चा झाली, ती पार पाडल्यानंतर आता सह्याद्री अतिथीगृहामधून परिवहन मंत्री अनिल परब आणि उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत हे एकत्र एकाच कारमधून बाहेर पडले। बाहेर पडताना त्यांनी अधिकृत प्रतिक्रिया दिली नाही। त्यांनी सांगितले की आम्ही संध्याकाळी 6 वाजता पत्रकार परिषद घेतो आहे, एवढंच त्यांनी सांगितलेलं आहे आणि या पत्रकार परिषदेमध्येच आम्ही आमची अधिकृत भूमिका जी आहे संपासंदर्भात ती जाहीर करणार आहोत। आणि इथून जे सह्याद्री अतिथीगृहावरून बाहेर पडले ते थेट मंत्रालयामध्ये पोहोचलेले आहेत। मंत्रालयामध्ये उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजित पवार यांच्याशी ते चर्चा करणार आहेत। या 2 फेऱ्यांमध्ये जे काही चर्चा झालेली आहे एसटी महामंडळातल्या कर्मचाऱ्यांशी। नक्की उदय आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत होते, ते आपल्याला दुसरी फेरी संपलेली आहे आणि संध्याकाळी 6 वाजता महत्त्वाचा निर्णय होऊ शकतो याविषयी माहिती देत होते। परिवहन मंत्री आणि उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री म्हणजेच अनिल परब आणि उदय सामंत हे दोघेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटण्याकरता म्हणून मंत्रालयात पोहोचलेले आहेत आणि मंत्रालयात ते अजित पवारांची भेट घेऊन त्यांना काय नेमकं दुसऱ्या फेरी दरम्यान झालं आणि काय घोषणा होऊ शकते वेतनवरती तिथं चर्चा झालेली आहे। अंतरिम काय होतंय शेवटी आम्ही तुम्हाला थोड्या वेळाने मी आता त्या विषयावरती बोलणार नाही जोपर्यंत याच्यावरती अधिकृतपणे निर्णय होत नाही तोपर्यंत बोलणं काय। पडळकर साहेब, शिष्टमंडळ समाधानी होतं का या सगळ्यामध्ये जेव्हा चर्चा सुरू आहे की शिष्टमंडळ पण आहे त्यांच्या बरोबर, त्यांना तुम्ही विचार आल्यानंतर कोण नाराज आहे तुम्ही आहात का? तुम्ही समाधानी आहात स्वतः? नाही मी अजून आमचे काही विषय क्लिअर व्हायचे ते झाल्यानंतर मी सांगेन समाधानी आहे का। ओके आपण बघतोय ही दुसरी फेरी चर्चेची जेव्हा पार पडली तेव्हा गोपीचंद पडळकर सुद्धा या बैठकीत होते, काही कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी सुद्धा होते। थोड्या वेळाने ह्याच्यावरती निर्णय होईल तेव्हा आम्ही डिसिजन घेऊ, अजून काही अंतिम निर्णय झालेला नाही। पण समाधानकारक सकारात्मक चर्चा नाही, सकारात्मक चर्चा चालू आहे परंतु अंतिम अजून चर्चा व्हायची आहे। फायनल झाल्यानंतर आम्ही सांगू। तुम्ही पत्रकार परिषद तुम्ही देखील असणार का उपस्थित? आज ते बघू की ठरतंय काय त्याच्यावर ठरल ना। गोपीचंद पडळकर प्रतिक्रिया देत होते, काय नेमकं चर्चा झाली, विषय झाला, काय बोलणं ठरलं या सगळ्याविषयी ते विचारत होते। मात्र त्याविषयी मी अधिकृत घोषणा झाल्यानंतरच बोलेन असं पडळकर म्हणालेले आहेत। अनिल परब आणि उदय सामंत एसटी कर्मचारी यांची बैठक पार पडलेली आहे, ही दुसरी फेरी होती चर्चेची। आता 6 वाजता पत्रकार परिषदेत काय घोषणा होते, संप थांबतो का हे बघणं महत्त्वाचं आहे। एसटी संपाबाबत मोठी घोषणा 6 वाजता होऊ शकते। दरम्यान परिवहन मंत्री आणि उच्च तंत्र शिक्षण मंत्री म्हणजेच अनिल परब आणि उदय सामंत हे मंत्रालयात पोहोचणार आहेत आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेणार आहेत। अजित पवारांना ते काय घडामोडी घडल्या याच्याविषयी अवगत करतील, मुख्यमंत्र्यांशीही संवाद साधला जाईल आणि काय निर्णय होतो त्यावर शिक्कामोर्तब होईल आणि 6 वाजता कदाचित त्याची घोषणा केली जाईल अशी माहिती मिळते आहे। अत्यंत महत्त्वाचा आजचा दिवस आहे, 6 वाजता मोठी घोषणा होऊ शकते। संप थांबेल का सुरू राहील याविषयीचा उलगडा 6 वाजताच्या पत्रकार परिषदेमध्ये होऊ शकतो। या पत्रकार परिषदेमध्ये अशी माहिती मिळते आहे की परिवहन मंत्री अनिल परब, उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत आणि संपकर्त्यांचे काही प्रतिनिधी, कर्मचाऱ्यांमधले काही प्रतिनिधी या बैठकीला या पत्रकार परिषदेला उपस्थित असतील। संध्याकाळी 6 वाजता ही पत्रकार परिषद घेतली जाणार आहे। 3 आठवड्यांहून अधिक काळ झालेला आहे एसटी कर्मचारी उन्हातान्हात पावसात आझाद मैदानावर बसलेले आहेत, त्यांचा संप सुरू आहे। एसटीचं सरकारमध्ये विलिनीकरण करा अशी त्यांची प्रमुख मागणी आहे आणि त्या मागणीवर ते ठाम आहेत। पण आता विलिनीकरणासंदर्भात समिती निर्णय घेईल अशी भूमिका पवार काय, उपमुख्यमंत्री काय, मुख्यमंत्री काय या सगळ्यांनीच मांडलेली आहे आणि त्यामुळे एसटी कर्मचारी आता काय म्हणतायत नेमकं किंवा आज झालेल्या 2 बैठकांमध्ये काय नेमका मध्यम मार्ग निघाला हे पाहणं महत्त्वाचं आहे। कारण पुढची जी
कोर्टानं तारीख दिलेली आहे ती 22 डिसेंबरची दिलेली आहे. त्यामुळे जवळपास 1 महिना आहे आणि त्या 1 महिन्याच्या कालावधीत संप असाच सुरू राहिला तर कर्मचारीसुद्धा तणावात येणार आहेत. कर्मचाऱ्यांचं पण नुकसान होणार आहे आणि त्याचबरोबर प्रवाशांचंही अतोनात नुकसान होणार आहे. एस टीचं दर दिवशी नुकसान होत आहे ते वेगळंच. आणि या सगळ्यामध्ये परिस्थिती चिघळू नये म्हणून सरकारनं चर्चेकरता आमंत्रण दिलेलं होतं कर्मचाऱ्यांना. त्याप्रमाणे आज चर्चेच्या 2 फेऱ्या झालेल्या आहेत. आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याशी सविस्तर बोलूया. उदय, चर्चेच्या 2 फेऱ्या झाल्या. आज दिवसभरामध्ये खूप वेगवान घडामोडी घडलेल्या आहेत. सरकारमध्ये एस टीचं विलिनीकरण करा ही प्रमुख मागणी होती. त्याच्याशिवाय इतर कुठल्या गोष्टींवर बोलायचंच नाही किंवा बोलणारच नाही अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतलेली होती. आज मात्र 2 बैठका झाल्या. त्यामध्ये चर्चेचे काय मुद्दे होते? चर्चेचे अनेक मुद्दे होते. त्यापैकी सगळ्यात प्रमुख जी मागणी होती ती म्हणजे विलिनीकरणाची मागणी होती. जवळपास 94,000 कर्मचारी आहेत. त्या सर्वांचं राज्य सरकारच्या सेवेमध्ये विलिनीकरण करण्यात यावं ही प्रमुख मागणी होती आणि त्या मागणीवरती एस टी कर्मचारी ठाम होते. मात्र विलिनीकरण जे आहे 1-2 दिवसात होत नाही. त्यासाठी खूप वेळ लागतो. त्याचबरोबर अनेक तांत्रिक आणि कायदेशीर अडचणी असतात. त्या जर पूर्ण करायच्या असतील तर थोडा वेळ लागेल. मात्र त्या संदर्भात जर संप मिटवायचा असेल तर एक विश्वासक प्रस्ताव जो आहे एस टी कर्मचाऱ्यांना देणं अत्यंत महत्त्वाचं आणि तोच विश्वासक प्रस्ताव जो आहे राज्य सरकारच्या परिवहन विभागाकडून एस टी कर्मचारी संघटनांना देण्यात आला. त्यावरती सकारात्मक पाऊल जे आहे एस टी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने देखील उचललेला आहे आणि त्यातून एक मार्ग जो आहे समन्वयाचा तो निघालेला आहे. एक सकारात्मक चर्चा जी आहे दोन्ही बैठकांमध्ये झालेली आहे आणि त्यातून आता संप मिटण्याकडे मार्ग जो आहे तो मोकळा झालेला आहे. आज संध्याकाळी 6 वाजता या संदर्भात महत्त्वाची बैठक होत आहे आणि या बैठकीमध्ये संप संपल्याची अधिकृत घोषणा जी आहे ती करण्यात येईल असं देखील सांगण्यात येत आहे. नक्की, धन्यवाद उदय माहिती दिल्याबद्दल. इथे एक छोटासा ब्रेक, लगेच भेटू. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आताची सगळ्यात मोठी बातमी पाहणार आहोत. एस टी संपाबाबत मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. 6 वाजता पत्रकार परिषद होईल. चर्चेची 2री फेरी संपलेली आहे. परिवहन मंत्री अनिल परब आणि उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत तसंच एस टी कर्मचारी यांच्यात पत्रकार परिषद होईल. अनिल परब आणि उदय सामंत मंत्रालयात पोहोचलेले आहेत. ते उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवारांची भेट घेणार आहेत. बैठकीतला काय निर्णय झाला ते अजित पवारांना कळवतील. परिवहन मंत्री अनिल परब आणि उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत हे मुख्यमंत्र्यांशी सुद्धा या सगळ्याविषयी संवाद साधतील. आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आझाद मैदान परिसरातून आपल्या सोबत आहेत. प्रशांत, बैठकीची 2री फेरी सुद्धा संपलेली आहे आणि 6 वाजता आता मोठा निर्णय अपेक्षित आहे. काय सांगाल? प्रशांत, सोळा खरं आहे तुझं. म्हणजे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये बसलेले एस टी महामंडळाचे सगळे कर्मचारी आणखीन या सगळ्यांचं लक्ष जे आहे ते मुंबईच्या याच आझाद मैदानाकडे आहे. कारण याच ठिकाणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातले सगळे बसलेत आणि प्रत्येकाला अपेक्षा आहे की योग्य तो दिलासा देणारा निर्णय मिळावा. कारण चर्चेच्या 2 फेऱ्या आटोपलेल्या आहेत आणि आता अर्थमंत्री नेमके काय निर्णय घेत आहेत. उमेश, आपण दाखवूया की आझाद मैदानावर प्रत्येक विभागातले एस टी कर्मचारी ज्या पद्धतीनं एकत्र झालेले गेल्या 15-16 दिवसांपासून दिवस रात्र या ठिकाणी पुरुष असो की महिला कर्मचारी इथे आलेत. विलिनीकरण झालंच पाहिजे या आग्रही मागणीवर असलेले त्यांच्या चेहरे आणखीन तोंडात निघणाऱ्या या घोषणा या आतापर्यंत बोलक्या मानल्या जात आहेत. पण विलिनीकरण हा जो मुद्दा आहे तो कोर्टाच्या अखत्यारीत असल्यामुळे कितपत त्याच्यातनं आउटपुट मिळेल याची कल्पना नाही. पण नेमकं काय या बैठकीत झालंय? ताई, 16वा दिवस आज तुम्ही चर्चेला बसले. आज सगळेजण ती मीटिंग आटोपली, त्याची प्रतीक्षेमध्ये आहे. काय अपेक्षा आहे? काही नाही, आमचे लोक येतील असं वाटतंय का त्यांनी चांगलीच बातमी घेऊन यावी विलिनीकरणाविषयी. कारण आमचं पहिलं आणि शेवटचं हेच वाक्य की आम्हाला विलिनीकरणच पाहिजे. पण आता तुमचं म्हणणं बरोबर आहे की आता विलिनीकरण हा जो मुद्दा आहे ताई तो अजून कोर्टाच्या अखत्यारीत आहे असं कायम बैठकीमध्ये स्पष्ट केलंय. अंतरिम पगार वाढीचा प्रस्ताव सुद्धा या बैठकीत दिला गेला आहे. काय सांगाल? विलिनीकरणच हवंय. फक्त आम्हाला लेखी लिहून द्या, विलिनीकरण करतो, आम्ही उठतो. विलिनीकरणाशिवाय दुसरं काही नको आम्हाला. ते लेखी पण ताई आता कोर्टामध्ये न्यायप्रविष्ट बाब असताना ते आम्ही लिहून देऊ शकत नाही असं मंत्री म्हणतायत. कारण कोर्टाचा निकष त्याच्यामध्ये आहे. पण कोर्टाच्या विलिनीकरणाचे सगळे निकष द्यायला तयार आहे, अंतरिम पगारवाढ सुद्धा द्यायला तयार आहे. तरी काय भूमिका?
त्यांनी अंतरिम पगार वाढ ही आम्ही मागितलेलीच नाहीये. आम्हाला फक्त आमचा एकच मुद्दा आहे, विलिनीकरण आणि विलिनीकरणच. आणि त्यांनी लेखी ते काय शासनात ज्यावेळी विलिनीकरण होणार त्यावेळी रितसर सगळ्या शासनाच्या नियमाप्रमाणे आम्हाला सर्व लागू होणारच आहे. त्याच्यामुळे बरोबर. पण आता या बैठकीमध्ये जसे पडळकर असो किंवा सदाभाऊ खोत असो, याचबरोबर महाराष्ट्रातल्या तुमच्या कर्मचाऱ्यांचे काही प्रतिनिधी सुद्धा आहे. आता ते इथे येऊन तुमच्याशी संवाद साधणार आहे, तर त्यांचं जे म्हणणं असेल ते तुम्ही मान्य करणार का, काय भूमिका? नाही, आमचं सर्वांचं एकमतानं म्हणणं आहे की आम्हाला अंतरिम वाढ आहे, बाकीचा विषयच नाही आमचा. हे शासन वेळ काढूपणा करत आहे. आमचं फक्त मागणी एकच आहे, लास्ट आणि पहिली, फक्त विलिनीकरण. हे बाकीचं आम्हाला आपोआप मिळणारच आहे. त्याच्यामुळं आम्हाला काही ते जास्त उपकार होणार नाही आमच्यावर. आम्हाला फक्त विलिनीकरण असं एक शब्द लिहून द्यावा त्यांनी, बाकी आमचा विषय दुसरा कोणता नाही. हो, पण विलिनीकरण हे कोर्टामध्ये अहवाल ज्यावेळेस आपण ते सादर करेल समिती, त्यानंतरच ते मिळू शकतं, अशा प्रकारचं वक्तव्य ते वारंवार करताय की कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होऊ शकतो. मग अशा परिस्थितीमध्ये काय भूमिका? नाही, जोपर्यंत कोर्टाकडून पण विलिनीकरणाचा प्रस्ताव येत नाही किंवा शासन विलिनीकरणाचा प्रस्ताव सांगत नाही, तोपर्यंत आम्ही माघार जाणार नाही. भागवत, यापुढे तुम्ही खरं तर या आंदोलकांमधले एक असे वेगळे आंदोलक की जे बारामतीहून मुंबईला आझाद मैदानावर पायी या ठिकाणी आले आंदोलनात सहभागी होण्यासाठी. काय सांगाल तुम्ही की आज हा तिढा सुटावा असं तुम्हाला वाटतंय? निश्चित तमाम एस टी कर्मचाऱ्यांना, अख्ख्या महाराष्ट्रातल्या एस टी कर्मचाऱ्यांना हा तिढा सुटावा असं वाटतं. आणि तिढा सोडण्याची जबाबदारी सरकारची. सरकारने जर मनामध्ये आणलं की ह्यांना विलिनीकरण राज्य शासनामध्ये करूया, 100% होऊ शकतं. जर त्यांनी कोर्टाला सांगितलं की आम्ही तयार आहोत, तर जसं वकिलांनी ते सांगितलं होतं की आम्ही कोर्टामध्ये त्यांना घेऊन जाऊ. मग त्यामुळे मला असं म्हणायचं आहे की जर सरकारच्या मनात विलिनीकरण आज न उद्या त्यांना द्यायचं, तर वेळ कशाला काढताय तुम्ही? मुद्दा तुमचा महत्वाचा आहे की सरकारच्या मनात काय. पण सरकारचं म्हणणं असं आहे भाऊ की कोर्टामध्ये या ना थोडंसं पुढे. कालही तुमच्याशी बोलायचं होतं, राहिलं होतं की कोर्टामध्ये जोपर्यंत आम्ही हा मुद्दा म्हणजे की जोपर्यंत अहवाल समिती सादर करत नाही तोपर्यंत यावर आम्ही निर्णय घेऊ शकत नाही, हे आम्हाला बंधन आहे. त्यामुळे आज अंतरिम पगारवाढ आपण देतो, आणखीन जो कोर्टाचा निर्णय असेल तो मान्य करू, असंही या बैठकीत आलेला सूर आहे. काय भूमिका? आम्हाला अंतरिम पगारवाढ नकोय, आम्हाला याच्यावर कायमस्वरूपी तोडगा पाहिजे. आणि तो तोडगा म्हणजे महाराष्ट्रातील 250ला 250 डेपो बंद आहे. त्यांचं एकच म्हणणं आहे प्रत्येक कर्मचाऱ्याचं की जोपर्यंत एस टी कर्मचाऱ्यांचं राज्य शासनात विलिनीकरण होत नाही तोपर्यंत माघार नाही. एकच मागणी म्हणजे विलिनीकरण, बस. पण याचा तिढा सुटणार कसा भाऊ? या ना पुढे. याचा तिढा सुटणार तरी कसा? कारण आता कोर्टामधली तारीख जी आहे ती 20 डिसेंबर, म्हणजे आंदोलनासाठी 16वा आत्ता दिवस चाललाय. मग हा तिढा सुटणार कसा? इतके दिवस सरळ आंदोलन ठेवणार का या आजच्या बैठकीमधल्या पॉझिटिव्ह चर्चेवर निर्णय घेणार? आम्ही माध्यमांचा आदर करतो म्हणून वारंवार आम्ही तुम्हाला बाईट देतोय, पण आमचं हृदय फाडा. आमच्या 250 डेपोना विचारा, कुणालाही मैदान विचारा. आमचा प्रॉब्लेम फक्त विलिनीकरण आम्हाला पाहिजे. शासन वेळ काढून करते, शासन वेळ लावतंय, कर्मचारी अजिबात वेळ लावत नाहीत. पहिल्या दिवसापासून ठाम आहेत, विलिनीकरण करा, उद्या तिढा सुटतोय. कोर्टाचे नाटकं सांगतायत. कोर्ट ह्यांनी जर विलिनीकरण जाहीर केलं तर कोर्ट यांना शाबासकी देईल. कंटेम्प्ट ऑफ कोर्ट नाही. हा अत्यंत महत्वाची प्रतिक्रिया आहे. आणखीन हा जी बोलकी शब्द आहे, ही उद्विग्नता आहे, ही ससे होलपटपणा आहे कर्मचाऱ्यांची. आजच्या बैठकीमध्ये जरीही दिलासा देणारे खुशखबरच्या प्रतीक्षेमध्ये सगळे असले तरी विलिनीकरण या मागणीवर अजूनही ठाम दिसत आहेत. पण आता या बैठकीनंतर ज्या बैठकीतले सगळे कर्मचारी इथे येऊन ज्यावेळेस त्यांच्याशी संवाद करतील त्याच्यानंतरच खऱ्या अर्थानं नेमकं मत काय आहे ते आपल्याला स्पष्ट होऊ शकेल. तोपर्यंत मंत्रालयात होणारी बैठक तीही महत्वाची आहे. आज दिवसभर बैठकांचं सत्र सुरू आहे, पण या बैठकीचं सत्र जरी सुरू असलं तरी सगळ्यात शेवटी महत्वाचं नक्की एकच आहे प्रशांत. की दिलासा मिळणार का? आता तरी तो प्रश्न अनुत्तरित आहे. खरंय. 6 वाजता पत्रकार परिषदेमध्ये काय होतं हे बघणं महत्वाचं आहे. प्रशांत, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. आझाद मैदानातून आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग हे सगळ्या एस टी कर्मचाऱ्यांशी, संपकऱ्यांशी बोलत होते. विलिनीकरण ही एकमेव मागणी आहे आणि त्या मागणीवर आम्ही ठाम आहोत. सन्मानजनक तोडगा निघेल का हा प्रश्न आहे. 6 वाजता पत्रकार परिषदेत काय ठरतं ते बघायचं. मात्र परिवहन मंत्री आणि उच्चतंत्र शिक्षण मंत्री हे दोघंही मंत्रालयामध्ये पोहोचलेले आहेत. आत्ताची या घडीची महत्त्वाची बातमी, अनिल परब आणि उदय सामंत मंत्रालयात पोहोचलेले आहेत. ते उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतील. बैठकीत नेमकं काय ठरलं ते अजित पवारांना कळवतील. त्याच वेळेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशीही संवाद साधला जाईल अशी माहिती मिळतेय. अनिल परब आणि उदय सामंत मंत्रालयामध्ये पोहोचलेले आहेत. या घडीची ही सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे. 6 वाजता पत्रकार परिषद होणार आहे. त्याआधी
आमच्या प्रतिनिधी स्वाती यांच्याशी सविस्तर बोलूया. स्वाती, अनिल परब आणि उदय सामंत मंत्रालयात पोहोचलेत असं कळतंय. अजित पवारांची ते भेट घेणार आहेत. तिथेच मुख्यमंत्र्यांशी सुद्धा दूरध्वनीवरून संवाद साधला जाईल असंही कळतंय. आपण काय अपडेट द्या? खरं तर जो सगळा वेतनवाढीचा अंतरिम वेतनवाढीचा प्रस्ताव आहे किंवा जे आज ज्याच्यावर दिवसभर चर्चा झाली त्यावर वित्त विभागाकडून किंवा वित्तमंत्र्यांकडनं जोपर्यंत गो अहेड येत नाही तोपर्यंत कोणताही निर्णय तसा घेता येत नाही. त्यामुळे आता अनिल परब आणि जसं उदय सामंत आणि बाकी इतर शिष्टमंडळाची जी बैठक आज दिवसभर सुरू होती ती बैठक संपल्यानंतर आता अजित पवारांबरोबर ही बैठक सुरू आहे आणि साहजिकच आहे की परिवहन विभागाचे सचिव प्रांतचे पोहोचलेले आहेत. या बैठकीला सुरुवात झालेली आहे आणि त्याची दृश्य म्हणजे आपण अनिल परब आणि उदय सामंत याची मंत्रालयात पोहोचल्याचं एक्सक्लुझिव्ह दृश्य दाखवतोय की ते पोहोचले आणि त्यानंतर लगेचच बैठकीला सुरुवात झाली. याआधी शेती संदर्भात एक बैठक सुरू होती. सोयाबीन आणि कापसाला हमीभाव मिळण्याची आणि त्याचबरोबर स्टॉक संदर्भातली जी बैठक होती ती बैठक संपताच अजित पवारांनी या बैठकीला सुरुवात केलेली आहे आणि जसं आपण म्हणतो आज दिवसभर आपण या बैठकीबाबतची घडामोड आणतोय समोर. तर जी काही अंतरिम वेतनवाढ द्यायची आहे ती कशा पद्धतीने असेल त्याचा राज्यावर नक्की. स्वाती, धन्यवाद ही महत्त्वाची माहिती दिलीस त्याबद्दल. आता काय नेमक्या घडामोडी घडतात आणि 6 वाजता काय नेमकं घोषणा होते हे बघणं महत्त्वाचं आहे. आत्ता बुलेटिनमध्ये इथेच थांबतो. ताज्या घडामोडींसह काही क्षणात पुन्हा भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.